नमस्कार. लोणावळा नगर परिषद पद विक्रेता समिती निवडणूक 2024 जाणीव हातगाडी फेरी पत्रिक स्टॉल धारक संघटना आपले अधिकृत उमेदवार श्री ज्ञानेश्वर परशुराम कांबळे, सर्वसाधारण वैभव यशवंत तांदुळकर, सर्वसाधारण सौ ज्योती मुकेश शिंदे, अनुसूचित जाती श्रीमती संध्या सिकंदर शेलार, सर्वसाधारण महिला. तर लोणावळ्यातील सर्व टपरीधारक असतील त्यांनी आपल्या जाणीव संघटनेतील उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं. नमस्कार, मी जाणीव संघटनेचा जनरल सेक्रेटरी नरेश काळवीट यांनी पाठिंबा दिला, मी त्यांचा आभारी आहे. जाणीव संघटना ही देशभरात विविध राज्यांमध्ये शहरांमध्ये काम करणारी संघटना आहे. पद विक्रेता अधिनियम 2014 तो होण्याकरता सुप्रीम कोर्टापासून आत्तापर्यंत लढाई केली. ही जी लोणावळा नगर परिषदेची जी पद निवडणूक होते आहे, ही निवडणूक कोर्टाच्या आदेशानुसार होत आहे. 25 सप्टेंबरच्या आत ही निवडणूक घेऊन पद विक्रेता उपजीविका योजना तयार करायची आहे. या दृष्टीने ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये जाणीवचे जे 4 प्रतिनिधी उभे आहेत त्यांना निवडून द्यावं ही अपेक्षा आहे. आम्ही फेरीवाल्यांमध्ये काम करत असताना लोणावळा शहरातल्या पद विक्रेत्यांशी बोलत असताना काही गोष्टी आढळून आल्या. त्यामध्ये अधिकृत पद विक्रेत्यांना वगळलेलं आहे, त्यांची नावं वगळली, त्यांचं मतदार यादीत नाव नाही आहे. आणि जे आत्ता काही नावं आलेली आहेत त्यामध्ये ते जे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायाच्या जाग्यावर ते आढळून येत नाही. हेही आमच्या एक निदर्शनास आलं. आमचं म्हणणं असणार आहे की आता ही निवडणूक झाल्यानंतर आणि आमचे 4 सदस्य निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ज्यांना वगळलं आहे त्यांना मतदार यादीमध्ये समाविष्ट केलं जाईल, त्यांना त्यांचे हक्क दिले जातील आणि या सर्व पथविक्रेत्यांना एक विविध झोन करून दिले जातील जिथे शहराचं सौंदर्यीकरण आणि वाहतुकीची समस्या दूर होईल. चल, आपलं चिन्ह कोणते? आपलं चिन्ह, ह्या पद विक्रेत्यांचं चिन्ह म्हणजे त्यांचा फोटो. जसं की ज्ञानेश्वर कांबळे आहेत, त्यांचा फोटो आणि फोटो 3 नंबरला आहे आणि 3 नंबरच्या पुढे फोटो आहे. फोटोच्या पुढे रिकामी जागा आहे. त्या चौकोनामध्ये फुली मारून शिक्का मारायचा आहे. वैभव तांदुळकर हाही तसाच उमेदवार आहे सर्वसाधारण पुरुष गटामधून. तर ते 5 क्रमांकाला आहे, त्यांचा फोटो आहे. फोटोच्या पुढे रिकामा रकाना आहे, तिथे फुली मारून शिक्का मारायचा आहे. ज्योती शिंदे ती 2 नंबरला आहे आणि तिच्या फोटोच्या पुढे चौकोन आहे, त्या चौकोनामध्ये शिक्का मारून त्यांना मतदान करायचं आहे. संध्या शेलार तिचा क्रमांक 3 आहे, फोटोच्या पुढे चौकोन आहे, चौकोनाच्या पुढे शिक्का मारून त्यांना मतदान करायचं आहे. फोटो हेच त्यांचं चिन्ह आहे. आणि मतदान कोणत्या दिवशी आहे? 19 तारखेला मतदान गुरुवारी आहे आणि हे 7 ते 5 वाजेपर्यंत आहे. आणि ह्या मतदानाला व्यावसायिकांनी थोडासा वेळ राखीव ठेवावा, आपला व्यवसाय बंद करावा आणि मतदानाला यावं. कारण मतदानाचा हक्क हा पहिल्यांदा तुम्ही बजावत आहात, हा तुमचा विजय आहे. मतदान करण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झाला आहे आणि हा अधिकार अबाधित ठेवून आपण मतदान करावं ही नम्र विनंती. सर, आभार. धन्यवाद.